कल्याण डोंबिवलीतल्या 3,500 नागरिकांवर सध्या बेघर होण्याची वेळ आली आहे। कल्याण डोंबिवलीत 65 बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केडीएमसीला दिले। त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या हजारो रहिवाशांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे। कल्याण डोंबिवलीतील 3,500 कुटुंब होणार बेघर। बोगस महारेरा प्रकरणामुळे रहिवाशी येणार रस्त्यावर। सरकारी लाभ मिळून सुद्धा इमारती अनधिकृत कशा? कारवाई थांबवण्याची रहिवाशांची मागणी। कल्याण डोंबिवलीतल्या 65 बेकायदा इमारती आता कायद्याच्या कचाट्यात आल्या, कारण या अनधिकृत इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केडीएमसीला दिले। यामुळे या इमारतीत राहणाऱ्या हजारो रहिवाशांसमोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला। या इमारती बांधणारे बिल्डर, संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा सवाल रहिवाशांनी विचारला। या 65 बेकायदा इमारतीसोबतच डोंबिवलीतल्या गावदेवी हाइट्स इमारतीवर देखील कारवाई केली जाणार आहे। अभी रेरा नंबर डुप्लीकेट थे वो हमको नहीं पता ना, वो डुप्लीकेट वो सब चेक करना अधिकारी का काम था, हमारा काम नहीं था। आम पब्लिक सिर्फ रेरा नंबर देखती है, डॉक्यूमेंटेशन प्रोसेस करती है, सिर्फ ये देख के हमने घर लिया। अभी ये बात है जैसे कि अभी हमें नोटिस आया है कि घर तोड़ेंगे, घर तोड़ने के बाद हम कहाँ जाए? ये अभी घर से अगर ये निकालेंगे या बोलेंगे कि आप निकल जाओ, ये हम गिराने वाले हैं, डिमोलिश करने वाले हैं, तो ये गलत बात है। तो हमें न्याय चाहिए। बांधकाम धारकांनी कल्याण डोंबिवली पालिकेची बनावट कागदपत्र बनवली। इमारत बांधकाम परवानगी कागदपत्रांच्या आधारे 65 बेकायदा इमारती उभारल्या। या बेकायदा इमारतींना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून देत इमारती अधिकृत असल्याचं दाखवलं। या इमारतींमधल्या सदनिका खरेदीदारांना विकल्या। बोगस महारेरा प्रकरणामुळे आता उच्च न्यायालयाने या इमारतींना दणका दिलाय। रहिवाशांना पुढच्या 10 दिवसात घरं खाली करण्याच्या नोटीस पाठवल्यात। बिल्डरनं बनावट कागदपत्र तयार करून राजकीय पाठबळानं शासकीय यंत्रणा ताब्यात घेतली। आता हजारो कुटुंब रस्त्यावर येणार आहेत, याची सरकारला वेदना होत नाही का असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारलाय। त्यांची कागदपत्र तपासून त्यांना कर्ज दिलंय, म्हणजे कागदपत्र बनावट आहेत किंवा खरी आहेत। बनावट असतील तर ती बनावट अशा पद्धतीने बनवली की फसवणूक व्हावी। या सरकारला 6,500 कुटुंब एका क्षणात बेघर होतात, रस्त्यावर येतात। मध्यमवर्गीय कुटुंब डोंबिवली सारख्या ठिकाणी याची वेदना होत नाही, याची लाज वाटत नाही। दरम्यान यात कुणावरही अन्याय होणार नाही, आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असं खासदार श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। कोणावरही अन्याय होणार नाही याच्यासाठी कुठला मधला मार्ग आहे तो जो आहे हा आम्ही काढण्याचा प्रयत्न करू। तर कल्याण डोंबिवली संदर्भात आम्ही विचार करतोय, गरजू लोकांना कसं वाचवता येईल या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। असं त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेतो आहे। एकीकडे जे खरे गरजू लोक आहेत यांना कसं प्रोटेक्ट करता येईल, आवश्यकता पडली तर त्याकरता आम्ही सुप्रीम कोर्टात देखील जायला तयार आहोत। महानगरात एखादं घर घ्यायचं की आयुष्यभराची जमापुंजी लागते। कल्याण डोंबिवलीच्या रहिवाशांनी पै जमा करून घर घेतलं, मात्र आता तेच घर पाडलं जाणार असल्यानं रहिवाशांना मोठा धक्का बसलाय। महानगरपालिकेकडून नागरिकांना इमारत खाली करण्याच्या नोटीस आल्यात, सोबतच टॅक्स भरण्याच्या देखील नोटीस आल्यात। त्यामुळे रहिवाशी अगदी रडकुंडीला आले। आम्हाला ज्या यंत्रणांनी फसवलं त्यांची आधी चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा, आमचं पुनर्वसन करा किंवा इमारती तरी अधिकृत करा अशी मागणी रहिवाशांनी केली। आता सरकार याबाबत काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल। आतिश भोईर, झी 24 तास, कल्याण।